आलं. हे उदाहरण आहे का पूर्ण सराव संचामध्ये का एक थोडं वेगळं आहे, पण हे सारं सोपं आहे बरं का. तसं म्हणलं तर सोडवायचं. आता इथं काय करायचं, इथं आहे ना कधी बी उदाहरण पूर्ण बघायचं. आपण कोणतं बी उदाहरण आलं तर पूर्ण बघायचं. आता इथं काय वाटतंय तुम्हाला, या सहगुणकामध्ये काय प्रॉब्लेम काय काय वाटतंय बरं तुम्हाला, काही वाटतं का? इथं आहे का 1/4 आहे आणि हे असं तो क्रिटिकल वाटतंय, पण हे क्रिटिकल पेक्षा आहे का समजा डायरेक्ट आपण काय करायचं, इथं आता 3 छेदाला आपलं छेदाला आहे घ्यायच्या 3 आहेत ना, मग त्यामुळे आपण काय करायचं डायरेक्ट 3 ने मल्टिप्लाय करायचं. काय करायचं ना, या समीकरण 1 ला समीकरण 1 ला 3 ने गुणू. आपण कमून गुणलंय हे समीकरण 1 ला. आपल्याला याला काय करायचं, सोपं करून घ्यायचं. आधी या समीकरणाला आधी आपल्याला काय करायचं, सोपं करायचं. 1/3 x गुणिले 3 प्लस y गुणिले 3 बरोबर 10/3 गुणिले 3. आता काय होतील, 3 कट. x प्लस इथं काय होतील 3 y बरोबर 3 कट 10. हे काय झालं आता, समीकरण 3 समीकरण 3. आता आपल्याला आहे का, आपण पहिलं काय करायचो, एक तयार करायचं याच संगी करायचो, पण इथं आहे का दोन्ही समीकरणामध्ये आपल्याला प्रॉब्लेम आहे. मग आता काय करायचं, आता इथं काय करावं लागेल खाली तुम्ही सांगा. इथं समीकरण आता लगेच इथं लिहून घ्यायचं. समीकरण हे पूर्ण लिहायचं बरं का तुम्ही, मी असं लिहितो शॉर्टमध्ये. समीकरण 2 ला 4 ने गुणू. 2 ला 4 ने गुणू. 2x गुणिले 4 प्लस 1/4 y गुणिले 4 बरोबर 11/4 गुणिले 4. इथं काय होतील आता, हे इथं काय होईल 8x काय होईल समृद्धी 8x. पोटे इकडे ध्यान द्या. 8x प्लस 4 कट y बरोबर 4 कट 11. समीकरण 4. आता आपण हे सोपे केले. याच्यामध्ये आता सहगुणक कोणाचा सेम वाटतो का, हे काय निग्लेक्ट करायचे दोन. आता हे मध्ये काय करायचे नाही, घ्यायचे नाही. आता यांचं काम झालं. आता आहे का यांचा सहगुणक सारखा आहे का, कोणाचा वायचा सहगुणक आहे का सारखा, नाहीतर एक्सचा आहे का. आता एक्सचा किती आहे, आपलं 3 चा किती आहे सहगुणक, एक्सचा एक्स या चलाचा तिसऱ्या समीकरणातला सहगुणक किती आहे, एकच आहे ना, पण इथं 8 आहे. मग आपण काय करायचं, आता इथं काय करावं लागेल, हा मग समीकरण 3 ला 8 ने गुणू. तिथे लिहायचं समीकरण 3 ला किती ने गुणायचं, 8 ने गुणू. मग आता आहे का हे समीकरण आधी मांडून घ्यायचं. हे समीकरण इथं मांडून घ्यायचं तुम्ही, तर मी डायरेक्ट लिहितोय. इथं काय होईल मग 8 एके किती होते, 8 x 1 म्हणजे 8. आता 1 आहे, x च्या जागेवर काहीच नाही म्हणजे x आहे ना, मग 1. मग 8 एके 8 प्लस इथे किती आता 3y
मग 8 त्रिक 24 वाय बरोबर 8 10 80. हे समीकरण किती तयार झालं आता? 5. आता काय करायचं? हे समीकरण निग्लेक्ट करायचं. समीकरण 4 काय करावं लागेल आता इथं? तिथं काय करावं लागेल आता? याची बेरीज करावं लागेल का वजाबाकी? वजाबाकी कशामुळे करावं लागेल? आपल्याला 8 8 आता कट होतील ना. मग समीकरण 4 व 5 ची वजाबाकी करू. 4 व 5 वजा करू. बोला दादा सारी कळतंय का साऱ्यांना? हा. मग घ्या मांडून. तुम्ही लिहिलेलं आहे की? हा. बरं. 8x अधिक इथं काय आहे? y बरोबर 11 आपण आपलं आता 4 5 घ्यायचं समीकरण 80. आता वजाबाकी करताना काय आहे? तुम्हाला काय सांगितलेलं आहे मी? काय करावं लागतं आधी? चिन्ह नाही कट तर करावंच लागतं, पण कधी बी चिन्ह इथं प्लस आहे, इथं काहीच नाही म्हणजे प्लस, तर मग मायनस, इथं प्लस मायनस, इथं प्लस मायनस. आता हे काय होतील? कट. आता इथं काय होईल? 25 कसं काय? नुसते 23 व्हायचे वजा 23 वाय बरोबर इथं किती? वजा वजा चिन्ह कधीच विसरायचं नाही. हे मायनस मायनस कट झालं म्हणजे प्लस होतं ते, त्याच्यामुळे ते चिन्ह कॅन्सल. आता y बरोबर किती येतील? हे का तुम्ही बरोबर याच्या खाली यायचं बरं का? इथं आता फाळ्याला प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी इकडे लिहितो याच्या खाली यायचं बरोबर. हे दिसतंय ना? 23 त्रिक 69 y बरोबर 3. हे कोणत्या समीकरणात ठेवायचं आता? समीकरण 3 मध्ये. हे पुस्तक म्हणा ते वर हे कळलं ना तुम्हाला इथून? तिथपर्यंत कळलं? कोणत्या ठेवायचं काय म्हटलं तुम्ही? समीकरण 3 मध्ये ना. आता 3 मध्ये आपण करून तर सोपं आहे सारा, त्यामुळे आपण सोप्या आज कधी बी का पेपराला उदाहरण सोडतं नाही का सोप्याकडे बघायचं. मग त्यामुळे सोपं असल्यामुळे फक्त इथं x काय प्रॉब्लेम नाही. मग त्यामुळे इथं किती ठेवायची? x अधिक इथं तुम्ही आधी समीकरण लिहून घ्यायचं बरं का, आणि मग त्याच्यात किमती भरायच्या. 3y बरोबर 10. 3 कंसात 3 बरोबर कंसात म्हणजे गुणिले हा बरोबर 10. आता हे किती होईल? किती होतील? 3 3 9 बरोबर प्लस x बरोबर 10. इथं काय आहे आता? हे इथं प्लस मध्ये आहे ना, इकडे गेलं मायनस. इथं मायनस मध्ये येईल. -9 मग काय होईल? x बरोबर 1. कळलं ना उदाहरण पूर्ण? सोपं आहे का नाही? तुम्ही म्हणले होते फक्त अवघड आहे. अवघड नसतं, सोपं असतं, फक्त आपण करून बघायचं. आता लिहा, चला उत्तर लिहिलेलं आहे तुम्ही. तुम्ही पूर्ण लिहायचं बरं का, मी फक्त उकल लिहितोय. 3 y बरोबर 10. 3 कंसात 3 बरोबर 10. 3 कंसात 3 9. 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 3 कंसात
बरोबर किती आहे x बरोबर 1 3 1 3 y बरोबर 3 असं सॉल्व करायचं